नमस्कार मित्रांनो, माझ्याकडून सर्वांना गुड मॉर्निंग आणि माझ्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं तुमचं स्वागत आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण एक कविता आणि एक शायरी ऐकणार आहात। मी एक कविता आणि एक शायरी लिहिली आहे मित्रांनो। शायरी ही आईसाठी लिहिली आहे आणि कविता ही आपल्या वडिलांसाठी लिहिली आहे मित्रांनो। हे माझी डायरी, या डायरीमध्ये मी एक शायरी आणि कविता लिहिलेली आहे। तर चला मित्रांनो, तुम्हाला मी शायरी आणि कविता ऐकून दाखवतो। शायरी ही हिंदीमध्ये आहे मित्रांनो, हे बघा तुम्ही। आपल्या आईसाठी। ओ खुद से पहले मेरा सोचती है, खुद से भी ज़्यादा मेरा ख्याल रखती है। एक रोटी मांगू दो देती है, ओ कोई लड़की न होकर ओ मेरी माँ है। ओ कहाँ सुनती है, खुद से भी ज़्यादा मुझसे प्यार करती है। तर ही शायरी कशी वाटली मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगाल। तर चला मित्रांनो, वडिलांसाठी एक कविता पण आहे, ती पण तुम्हाला ऐकवतो। ही बघा मित्रांनो, कविता आहे आणि मी हे तुम्हाला ऐकवणार आहे। आयुष्य म्हणजे सुख दुःखांनी भरलेलं अवघड क्षण आहे। त्या क्षणांना सावरायला माझ्याकडे एक व्यक्ती आहे, तो म्हणजे माझा बाप आहे। स्वतःसाठी फाटके कपडे आणि जिरलेली चप्पल आहे, तर माझ्यासाठी नवीन कपडे आणि पायात बूट आहे। याचं कारण फक्त एक व्यक्ती आहे, तो म्हणजे माझा बाप आहे। रस्त्याने चालताना मनसोक्त चालतो, भीती कशाचीही बाळगली नाही। रस्त्याने येणारा काटा मला टोचूच शकत नाही, एवढा विश्वास आहे, कारण माझ्यासोबत चालत माझा बाप आहे। कुटुंबाचा पाठीराखा आणि घराला घरपण आणणारा एक व्यक्ती आहे। मला कधीही भीक मागायची गरज भासली नाही, याचं कारण फक्त माझा बाप आहे। आपले दुःख लपवून दुसऱ्याला सुखी ठेवणारा आणि आपल्या परिवारासाठी दिवसरात्र कष्ट करणारा एक व्यक्ती आहे, होय तो म्हणजे माझा बाप आहे। तर ही कविता तुम्हाला कशी वाटली मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद मित्रांनो, बाय बाय।